कसं काय मंडळी, मजेत आहात ना? काय चाललंय नक्की कमेंट करून मला सांगा. तर मी तुमच्यासोबत आज क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर करणार आहे. यामध्ये तुमचं वीकेंडचं क्लिनिंग कसं असलं पाहिजे, म्हणजे असतं ना आपलं, आपण घरसुद्धा घ्या किंवा बाथरूम घ्या, काहीही क्लीन करण्यासाठी एक सॅटर्डे संडे ज्या दिवशी सुट्टी असते किंवा मध्यातला कोणताही वार तुम्ही जो आहे तो क्लिनिंगसाठी घेत असता. तर तो क्लिनिंगसाठी जो वार असतो तो पूर्ण आपण काय करतो, त्या दिवशी डीप क्लीन करत असतो. तर तसंच आज मी तुम्हाला बाथरूमचं डीप क्लीन कसं करायचं ते शेअर करणार आहे. तर मी दर शनिवारी रविवारी हे रुटीन फॉलो करत असते, जेणेकरून मला हप्ताभर टॉयलेट साफ करायची अगदीच गरज पडत नाही. आणि हप्ताभर टॉयलेट का साफ करायची गरज पडत नाही, कारण मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि ते हॅक्स शेअर केलेले आहेत. तर मी त्याच हॅक्सचा वापर करते. आणि जर तुमच्या घरामध्ये जर मंडळी जास्त असतील तर ऑब्वियस आहे तुम्हाला जे काही क्लिनिंग रुटीन आहे, म्हणजेच बाथरूम क्लिनिंगचं, हे त्यानुसार रोज क्लीन करावं लागेल. तर तशाच पद्धतीने आज मी तुम्हाला एकदम छान अशा टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे, जेणेकरून तुमचं बाथरूम हे अगदी तुम्ही इझिली 5 मिनटामध्ये स्वच्छ करू शकता. तर चला, सगळ्यात प्रथम आपण हे बाथरूम क्लीन करण्यासाठी 2 सोल्युशनचा वापर केला आहे. आता जे काही आपलं टॉयलेट असतं, कोमोड असेल किंवा इंडियन टॉयलेट असेल, ठीक आहे, ते क्लीन करण्यासाठी आणि बेसिन क्लीन करण्यासाठी आपण हार्पिकचाच वापर केला आहे. आपण वेगवेगळे सोल्युशन तयार केलेले आहेत, त्या सोल्युशनचा वापर केला तरी चालेल, पण खूप लोक म्हटले की आम्हाला हार्पिक हे सोयीचं पडतं, तर आपण इकडे हार्पिकचाच वापर केला आहे. सगळ्यात प्रथम बाथरूम क्लीन करण्याच्या आधी तुम्हाला हार्पिक जे आहे ते टाकून घ्यायचं आहे. कुठे कुठे टाकायचं आहे, तर बेसिनमध्ये आणि दुसरं म्हणजे टॉयलेटमध्ये, ठीक आहे. हार्पिक टाकल्यानंतर आपण एक सोल्युशन बनवलेलं आहे नळ साफ करण्याकरिता. तर तुम्हाला काय करायचं आहे, टिश्यू पेपर घ्यायचा आहे किंवा कागद घ्यायचा आहे आणि तो नळावरती जो आहे तो टाकायचा आहे. कशा पद्धतीने टाकायचा आहे तुम्हाला स्क्रीनवरती जे आहे मी ऑलरेडी शेअर केलेलं आहे आधीच, ठीक आहे. आता हे दोन्हीही केलं तर काय होईल, आपल्याला नंतर दुसरं सोल्युशन बनवायचं, ते म्हणजे आपलं खालची फरशी पुसण्यासाठी, टाईल्स पुसण्यासाठी. तर ती टाईल्स क्लीन केल्यानंतर ती आधी जे आहे आपल्याला जास्त भिजवायची गरज नाही, ती लगेच साफ करून घ्यायची. म्हणजे त्या टायमामध्ये काय होईल की आपलं जे काही कमोड आहे आणि बेसिन आहे यामध्ये आपण हार्पिक टाकलं आहे तर ते व्यवस्थितरित्या साफ होईल. आता नळ साफ करण्यासाठी तुम्हाला एक सोल्युशन करायचं आहे, जेणेकरून त्याच्यामधले जे काही पांढरे डाग असतील ते निघून जाईल. तर साधारण अर्धा कप इकडे मी पाणी घेतलेलं आहे स्प्रे बॉटलमध्ये आणि अर्धा कपच व्हिनेगर घ्यायचं आहे. पाण्याचं व्हिनेगरचं प्रोपोर्शन आपल्याला सेम ठेवायचं आहे, ठीक आहे. हे सोल्युशन तुम्ही कितीही घाण झालेले नळ असेल किंवा दर हप्त्याला क्लिनिंगसाठी, नळ क्लीन करण्यासाठी करू शकता, जेणेकरून तुमचे नळ अगदी साफ राहतील, त्यावरती बिलकुल पांढरी अशी लेअर जमा होणार नाही. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा आहे वॉशिंग पावडर, जो ही निरमा तुम्ही वापरत आहात तो घेऊ शकता. आता वॉशिंग पावडरऐवजी तुम्ही कोणतंही डिशवॉश लिक्विडसुद्धा वापरलं तरीही चालेल किंवा ॲडिशनलमध्ये फ्लोअर क्लिनिंग यामध्ये थोडंसं टाकलं तरीही चालणार आहे. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा आहे बेकिंग सोडा 1 चमचा. मी 1 चमचा वॉशिंग पावडर टाकला आहे आणि 1 चमचा बेकिंग सोडा टाकला आहे. बस हे सोल्युशन आपल्याला वापरायचं आहे नळ साफ करण्याकरिता. त्याचबरोबर आपण बाथरूम क्लीन करतो तेव्हा जे टॉयलेट क्लीन करण्यासाठी आपला वेगळा ब्रश असतो आणि त्याचबरोबर बेसिन साफ करण्यासाठी आपला वेगळा ब्रश असतो. तर ते ब्रश क्लीन करण्यासाठी जेव्हा तुम्ही सगळं साफ करता तर ते ब्रशसुद्धा क्लीन करण्यासाठी आपल्याला ह्या सोल्युशनचा वापर करायचा आहे. त्यामुळे तुम्ही हे सोल्युशन जे आहे ते थोड्या मोठ्या प्रमाणात बनवून ठेवू शकता, ठीक आहे. ऑल इन वन हे सोल्युशन आहे, सगळे डाग वगैरे सगळं निघण्यास खूप मदत करतं. आता मी जसं तुम्हाला सांगितलं, तुम्हाला कागद किंवा टिश्यू पेपर लागणार आहे, पण जमेल तर तुम्ही टिश्यू पेपरचाच वापर करा. आता दुसरं सोल्युशन जे आपले बाथरूम आहे त्याच्या टाईल्स क्लीन करण्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे कोमटसर पाणी आणि त्यामध्ये निरमा घालायचा आहे. बस, आपल्याला बाकी काहीच नाही करायचं आहे. तर बाथरूमचे काच वगैरे सगळं साफ करण्यासाठी आणि भिंती साफ करण्यासाठी आपल्याला नेहमी याचा वापर करायचा आहे. हार्पिकचा वापर नाही केला किंवा स्पेशल बाथरूम क्लिनिंगसाठी जे दुसरं हार्पिक मिळतं त्याचा वापर किंवा ते पैसे न घालवण्यापेक्षा जर तुम्ही अशा पद्धतीने याचा वापर केला तर तुम्हाला खूप सोयीचं पडेल. आता बघा, आपण काय केलेलं आहे,
सगळ्यात पहिले टाईल्स क्लीन करून घेतल्या, त्यानंतर टॉयलेट साफ केलं आणि नंतर बेसिनसुद्धा साफ केलं. ठीक आहे, आता ह्या दोन्हीलाही मी वेगवेगळे ब्रश यूज केलेत, फक्त कलर त्याचा सेम आहे त्यामुळे तुम्हाला तसं वाटू शकतं. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला नळ साफ करायचे आहेत. म्हणजे काय होईल, आपण जे सोल्युशन यावरती टाकून ठेवलं होतं तर ते छानपैकी हे क्लिनिंगसाठी जे आहे ते मुरेल यामध्ये आणि हे डाग काढण्यास खूप मदत करेल. त्यानंतर काय करायचं आहे, टूथब्रश घेऊ शकता, जुना कोणताही टूथब्रश किंवा मग घासणी घ्यायची आहे आणि तुम्हाला हे व्यवस्थितरित्या घासून घ्यायचं आहे. तुम्ही घासण्याच्याच आधी जेव्हा तुम्ही याला रेस्टिंग टाईम देणार आहात तेव्हाच तुम्हाला जे आहे ते रिझल्ट मिळेल की नळ हे जे आहे अगदी शाईन करायला लागलेले आहेत. तुम्ही हे सोल्युशन जर नेहमी वापरलं किंवा त्यावरती स्प्रे केलं ना तर तुमच्या नळावरती पांढरी अशी लेअर तुम्हाला कधीच दिसणार नाही. कारण ती पांढरट अशी लेअर दिसली की जशी की आपलं स्टील चमकतं तसं न चमकता त्यावरती अगदी असं पांढरट थर जमा होतो आणि कुठेतरी नळ हे अगदी घाण दिसतात. त्यामुळे तुमच्या याच्यामधले जर शॉवर असेल, त्याचबरोबर असे नळ असतील आणि जेही स्टीलचे आपलं बेसिनचा नळ असेल, सगळ्याला तुम्हाला जो आहे तो स्प्रे मारायचा आहे आणि नंतर व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की तू तर 5 मिनिटात म्हटली होती, 5च मिनिटात हे सगळं काही होतं. आता मला इकडे तुम्हाला सगळं काही दाखवायचं आहे, त्यामुळे मी स्टेप बाय स्टेपमध्ये तुम्हाला सांगते आहे की तुम्ही कशा पद्धतीने टाईम मॅनेज करू शकता की तुम्हाला टाईल्स क्लीन करण्यापर्यंत तुमचं टॉयलेट आणि बेसिनवर जे हार्पिक टाकलं आहे ते तसंच ठेवायचं आहे, रेस्ट टाईम द्यायचा आहे, नंतर लगेच ते वॉश करायचं आहे. ते वॉश झालं की नळ साफ करायचे आहे. आणि कधीही तुम्ही डीप क्लीन करत आहात बाथरूमची, टॉयलेटची, तर कधीही अंघोळीच्या आधी करायचं आहे, अंघोळीच्या नंतर नाही. आणि नंतर तुम्हाला शॉवर घ्यायचा आहे आणि हेड बाथ घ्यायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि जे काही तुम्ही ब्रश वगैरे वापरले आहे ते ब्रश व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. जे काही हँड ग्लोव्ज वापरले ते सुद्धा व्यवस्थित साफ करून ठेवायचे आहेत. असं रुटीन जर तुम्ही फॉलो केलं ना तर तुमच्या टॉयलेटमध्ये जे आहे बिलकुल पिवळट डाग होणार नाही, वाससुद्धा येणार नाही. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा असं होतं की आपली बाथरूमची जी काही खालची टाईल असते ती चोपडी व्हायला लागते. तुम्ही जर रोज त्यामधनं जर ब्रश जरी फिरवला तरी ते क्लीन राहतं आणि हप्त्याभराला जर असं रुटीन फॉलो केलं तर तुम्हाला खूप बेटर रिझल्ट मिळेल. आणि यस, हे झाल्यानंतर हँडवॉश नक्की करायचं आहे. तर आता तुम्ही इकडे रिझल्ट बघू शकता. तर पहिले कसा नळ होता आणि आता किती व्यवस्थित चमकायला लागला आहे. नक्की अशा पद्धतीने क्लीन करा. त्याचबरोबर बाथरूम असेल आणि त्यावरच्या टाईल्स असतील, त्याचबरोबर आपला बेसिन असेल आणि कमोड असेल किंवा इंडियन टॉयलेट असेल, ठीक आहे, अशाच पद्धतीने तुम्ही साफ करू शकता. असं रुटीन फॉलो केलं तर तुम्हाला रोज रोज टॉयलेट घासायची बिलकुल गरज नाही आहे. त्यामुळे नक्की मला असं वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरेल. आणि व्यवस्थित जर तुम्ही एकदा सगळं घासलं तर तुम्हाला अगदी 15 दिवस जरी तुम्ही म्हटलं ना तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी क्लीन करायची गरज नाही. टॉयलेट तर तसंही आपण क्लीन करतच असतो. तर तुम्ही बघू शकता टाईल्ससुद्धा व्यवस्थित जे आहे त्या साफ झालेल्या आहेत. टाईल्स आपण खालच्या करतोच, पण ज्या आजूबाजूच्या भिंती असतात त्यासुद्धा करायला पाहिजे. कारण जर क्षारयुक्त पाणी असेल तर त्यावरती सुद्धा पांढरे डाग होतात. आता ते कसे काढायचे यावरती ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे. आणि जसं मी म्हटलं की तुम्हाला हे केल्यानंतर नक्कीच हेडबाथ घ्यायचा आहे. तर सेम मी फॉलो करते आहे आणि माझीसुद्धा अंघोळ झालेली आहे. तर हे रुटीन नक्की फॉलो करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि हो, तुम्हाला अजून कशा रिलेटेड क्लिनिंग रिलेटेड व्हिडिओ आवडतील तेही मला जे आहे ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.